जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे आणि तुमचं ग्राउंड केव्हा सुरू होणार आहे, त्यासाठी कागदपत्र पडताळणी होणार की नाही होणार, त्यानंतर मैदानी चाचणीचे वेळापत्रक केव्हा येणार आहे आणि खास म्हणजे 54+ मार्कवाल्यांना बोलवणार आहे का की कट ऑफ लागणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक अपडेट समोर आलेली आहे आणि आपण ती बघणार आहोत. तर 54 मार्कवरील सर्व चे ग्राउंड आणि कागदपत्र पडताळणी होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंड आणि कागदपत्र पडताळणी ही एकाच दिवशी असणार आहे. जशी पोलीस भरतीमध्ये होते तशीच होणार आहे. एका विद्यार्थ्याने आपल्याला कमेंट केलेलं होतं एका व्हिडिओ खाली की सर, कागदपत्र पडताळणी ही ग्राउंड नंतर होत असते. तर त्या विद्यार्थ्याला आपल्याकडून हे उत्तर आहे, कारण की आपण प्रूफशिवाय काहीच उत्तर देत नसतो. तर कमेंट करण्याच्या आधी थोडा विचार करून आणि थोडा अभ्यास करून जर कमेंट केलं तर थोडं तुमच्यासाठी तरी बरं होईल आणि आमच्यासाठी सुद्धा बरं होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर कमेंट करण्याआधी थोडा विचार करायचा असतो. ठीक आहे. मैदानी चाचणीचे 5 ते 6 दिवसात वेळापत्रक येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण घेऊया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या उमेदवारांना 45% पेक्षा जास्त गुण म्हणजे 54 मार्क, टक्के नाही 54 फक्त मार्क आहेत, त्या सर्व उमेदवारांना शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीकरिता बोलवल्या जाईल. 54 गुणांच्या पुढे गुण असणाऱ्या सर्व उमेदवार शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीकरिता पात्र असतील. म्हणजे जे पण उमेदवार 54 मार्क आहे त्यांनी कागदपत्रसुद्धा व्यवस्थित जमून ठेवायचे आहे. वनरक्षक पदाचे लेखी परीक्षेची मेरिट लिस्ट येत्या 2 ते 3 दिवसात वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणार आहे. त्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी ही वेळापत्रक वृत्तनिहाय म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज केला आहे त्याच्यानुसार वेगवेगळी वनरक्षकची यादी येणार आहे, वेळापत्रक येणार आहे. वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी एकाच दिवशी घेतल्या जाणार आहे. क्लिअर सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं MFD रिक्रुटमेंट इथे दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर खूप महत्त्वाची अपडेट आहे. जे विद्यार्थी अजूनपर्यंत ग्राउंड सुरू केलेलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही एक लास्टची संधी आहे की आपलं ग्राउंड आपण व्यवस्थित करून ठेवायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.